इलेक्ट्रिसिटी अकाउंटमध्ये अत्यावश्यक खात्याच्या बाबतीमध्ये चर्चा करत असताना सुरुवातीचं महसूल खातं किंवा त्यालाच आपण आगम खातं असं सुद्धा म्हटलं जातं, यालाच आपण रेव्हेन्यू अकाउंट असं म्हणतो. मग इलेक्ट्रिसिटीमध्ये सुरुवातीचं खातं आपण रेव्हेन्यू अकाउंट हे ओपन करत असतो. महसूल खाते हे कोणत्याही व्यापारी किंवा उत्पादन संघटनेच्या नफा तोटा पत्रकाप्रमाणेच असते. हे खाते विविध खर्चाच्या पदांनी नावे केले जाते आणि विविध उत्पन्नाच्या पदांनी जमा केले जाते. संपत्तीवरील घसारा हा महसूल खात्यामध्ये नावे बाजूला टाकण्यात येतो आणि घसारा निधी हा रेव्हेन्यू अकाउंटमध्ये जमा केला जातो. सामान्यपणे काही पुढील महत्त्वाच्या शीर्षकाखाली सर्वच पदं ही दर्शविली जातात. यामध्येच मग निर्मिती असेल, वितरण असेल, जनरेशन, डिस्ट्रीब्युशन, त्यासोबतच पब्लिक लॅम्प्स, रेंट, रेट्स अँड टॅक्सेस, मेंटेनन्स एक्सपेन्सेस, लॉ चार्जेस, डिप्रिशिएशन, स्पेशल चार्जेस, ही सर्व शीर्षके आपण रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला लिहित असतो. तर विशेष खर्च इत्यादी उत्पन्नाची पदे, त्यासोबतच उत्पन्नाची पदे मात्र या रेव्हेन्यू अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला आपण लिहितो. ती म्हणजे सेल ऑफ एनर्जी असेल, सेल ऑफ एनर्जी अँड पॉवर असेल, एनर्जी अंडर स्पेशल काही असेल, पब्लिक लाइटिंग असेल, रिन्युअल ऑफ मीटर्स असेल, ट्रान्सफर फीस असेल, म्हणजे काही इन्कम सोर्सेस असतील, मेंटेनन्स रिपेअर असेल, अदर आयटम्स असतील. मग या जी काही सर्व मिळकती आहेत, हस्तांतरण शुल्क असेल, विशेष करारांतर्गत काही ऊर्जेची विक्री केलेली असेल, मग मीटरवरील काही भाडं आलेलं असेल, भाडे प्राप्ती, हस्तांतरण शुल्क असेल, हे सर्व रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण लिहितो. मग अशा स्वरूपात मी आपल्याला आपल्या गुगल क्लासरूमला स्ट्रक्चर ऑफ रेव्हेन्यू अकाउंट हे पूर्णतः पाठवलेलं आहे. त्यासोबतच इलेक्ट्रिसिटी अकाउंटमध्ये सुरुवातीला रेव्हेन्यू अकाउंट, दुसरं नेट रेव्हेन्यू अकाउंट तयार केलं जातं. ते नेट रेव्हेन्यू अकाउंट म्हणजे शुद्ध महसूल खातं हे कोणत्याही व्यापारी किंवा उत्पादन संघटनेच्या नफा तोटा नियोजन खात्याप्रमाणे असते. फक्त या खात्यामध्ये कर्ज आणि ऋणपत्रावरील व्याजाची नोंद करण्यात येते. या खात्यावरील लाभाचे नियोजन केल्यानंतर उर्वरित राशी ही सामान्य ताळेबंदात जनरल बॅलन्स शीटमध्ये दर्शवण्यात येते. भारतीय वीज कायदा 1910 नुसार शुद्ध महसूल खात्याचे प्रारूप हे स्ट्रक्चर हे निश्चितच पुढील प्रमाणाने मांडण्यात आलेलं आहे. आपल्याला याचंही स्ट्रक्चर मी आपल्या गुगल क्लासरूमला पाठवलेलं आहे. या ठिकाणी नेट रेव्हेन्यू अकाउंटमध्ये डेबिट साईडला टू बॅलन्स फ्रॉम लास्ट इयर्स अकाउंट जे काय असेल ते असेल, ही फेनी याची नोंद घेतो. टू इंटरेस्ट ऑन लोन, टू कॉन्टिंजन्सी रिझर्व, टू इंटरेस्ट ऑन डिबेंचर, टू डिव्हिडंड्स अँड बॅलन्स कॅरीड टू बॅलन्स शीट. यासोबतच क्रेडिट साईडला बॅलन्स फ्रॉम लास्ट इयर, बॅलन्स बॉट फ्रॉम
रेव्हेन्यू अकाउंट, रेव्हेन्यू अकाउंटमध्ये काढलेलं बॅलन्स आपण या ठिकाणी बाय इंटरेस्ट ऑन बँक अकाउंट, बाय बॅलन्स कॅरी टू जनरल बॅलन्स शीट इफ एनी जर असेल तर. मग रेव्हेन्यू अकाउंट आणि नेट रेव्हेन्यू अकाउंट तयार केल्यानंतर भांडवल खात्यावरील प्राप्ती व खर्च विवरण म्हणजेच भांडवल खाते, कॅपिटल अकाउंट और रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर ऑन कॅपिटल. भांडवल खात्यावरील प्राप्ती व खर्च विवरण किंवा भांडवल खाते. मग या डबल अकाउंटिंग पद्धतीमध्ये, द्विलेखांकन पद्धतीमध्ये ताळेबंदाचे बॅलन्स शीटचे दोन भागात विभाजन करण्यात येते. पहिल्या भागाला भांडवल खाते आणि दुसऱ्या भागाला सामान्य ताळेबंद असं म्हटलं जातं. द्विलेखांकन पद्धतीमध्ये ताळेबंदाचे दोन भाग पडतात. पहिल्या भागाला भांडवल खाते आणि दुसऱ्या भागाला सामान्य ताळेबंद असे म्हणतात. यापैकी भांडवल खात्यामध्ये भांडवली स्वरूपाचे सर्व खर्च आणि भांडवली स्वरूपाची सर्व प्राप्ती दर्शविण्यात येते. या खात्याच्या जमा म्हणजे उजव्या बाजूला भाग भांडवल व कर्ज रोख्यांची विक्रीपासून प्राप्त रक्कम, त्यावरील प्रव्याजीचे स्वरूपात ठीक आहे प्राप्त रक्कम व काही जे घेतलेले कर्ज असेल इत्यादी पदांचा समावेश होतो. तर भांडवली खात्याच्या नावे बाजूला म्हणजेच डाव्या बाजूला स्थायी मालमत्ता खरेदी करण्यासाठी केलेला भांडवली स्वरूपाचा खर्च, कंपनी स्थापनेसाठी करावा लागणारा खर्च या ठिकाणी लिहिण्यात येतो. यामध्ये प्रामुख्याने निश्चितच काही पुढील बाबीवर प्रकाश टाकला जातो. त्या खर्चांचाही या ठिकाणी समावेश होतो. याकडे बिल्डिंग असेल, लँड अँड बिल्डिंग असेल, मशिनरी असेल, काही गुड्स असतील अथवा काही सर्व्हिसेस असतील, ते निर्मिती आणि वितरणाकरता विशेष स्वरूपात आवश्यक असलेल्या संपत्तीच्या खरेदी संबंधित असलेला खर्च, त्यासोबतच कंपनी स्थापनेसाठी होणारा संसदीय व प्रारंभिक खर्च, त्यासोबतच भाग भांडवल आणि कर्ज रोख्यांच्या विक्रीवर कसर दिल्यास होणारे नुकसान इत्यादी. मग या प्रारूपामध्ये भांडवल खात्यात संबंधित पदांची नोंद केल्यानंतर त्या खात्याची शिल्लक काढण्यात येते. ती शिल्लक सामान्यतः ताळेबंदामध्ये स्थानांतरित करण्यात येते. मात्र या इलेक्ट्रिसिटी कंपन्यांचे ताळेबंद तयार करत असताना भांडवल खात्याची शिल्लक जनरल बॅलन्स शीटमध्ये न घेता भांडवल खात्यातील जी काही जमा किंवा नावे बाजूची वेगवेगळी बेरीज जनरल बॅलन्स शीटच्या अनुक्रमे लायबिलिटी आणि ॲसेट बाजूवर लिहिली जाते. मग या खात्याचा प्रमुख उद्देश भांडवलाची विशिष्ट काळातील वाढ आणि त्याचा स्थिर संपत्तीच्या प्राप्तीसाठी झालेला उपयोग दर्शविणे हा आहे. मग भारतीय वीज कायदा 1910 नुसार या खात्याला कायदेशीर नमुना आपल्याला दिलेला आहे आणि तो मी तुम्हाला आपल्या गुगल क्लासरूममध्ये पाठवलेला आहे. त्यालाच रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर ऑन कॅपिटल अकाउंट अशा स्वरूपात मी आपल्याला तो पाठवलेला आहे. लेफ्ट साईडला एक्सपेंडिचर आणि राईट साईडला रिसिप्ट अशा स्वरूपात तो असो. एक्सपेंडिचर साईडला जी वेगवेगळी पदे जी आपण चर्चा केली, जसं प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, लँड, बिल्डिंग, प्लांट, टू ट्रान्सफर्स, मीटर्स, टू मेन्स, जनरल, हे जे काही खर्चेस असते, स्पेशल आणि टोटल एक्सपेंडिचर. इन्कम साईडला बाय ऑर्डिनरी शेअर्स, बाय प्रेफरन्स शेअर्स, बाय डिबेंचर्स, बाय लोन, कॅश इन ॲडव्हान्स, बाय अदर रिसिप्ट्स, बाय कॅपिटल रिझर्व्ह एक्सेट्रा. आणि लास्टला टोटल रिसिप्ट्स. टोटल एक्सपेंडिचर अँड टोटल रिसिप्ट्स ही जनरल बॅलन्स शीटमध्ये ही दोन्ही पदे वेगवेगळी लिहिली जातात. परंतु या ठिकाणी
नेट रेव्हेन्यू अकाउंट, रेव्हेन्यू अकाउंट, नेट रेव्हेन्यू अकाउंट, रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर ऑन कॅपिटल अकाउंट आणि जनरल बॅलन्स शीट अशा पद्धतीनं खतावणी केल्या जाते. मग सर्वसामान्यपणे जनरल बॅलन्स शीट या आपण भांडवल खाते तयार केल्यानंतर उर्वरित संपत्ती आणि लायबिलिटी, ॲसेट्स अँड लायबिलिटी याची नोंद, त्यांची काढलेली टोटल एक्सपेंडिचर आणि रिसिप्ट या दोन्हीची नोंद आपण जनरल बॅलन्स शीटमध्ये करतो. मग यामध्ये करंट ॲसेट असेल, करंट लायबिलिटी असेल, जनरल रिझर्व्ह असेल इत्यादींचा समावेश होतो. त्याचबरोबर कॅपिटल अकाउंटवरील एकूण प्राप्ती, टोटल रिसिप्ट्स ही जनरल बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी बाजूवर आणि एकूण खर्च, टोटल एक्सपेंडिचर हा जनरल बॅलन्स शीटमध्ये ॲसेट बाजूवर दर्शवण्यात येतो. भारतीय वीज कायदा 1910 नुसार सामान्य ताळेबंदाचा नमुना आम्ही आपणास गुगल क्लासरूमवर पाठवलेला आहे. तो आपण निश्चितच पाहावा आणि काही प्रॉब्लेम्स मी आपणास या गुगल क्लासरूमच्या माध्यमातून, ऑनलाईन टीचिंगच्या माध्यमातून पाठवणार आहे. ते आपण प्रत्यक्ष पाहून सोडवावा. यासोबतच रेव्हेन्यू अकाउंट असेल, नेट रेव्हेन्यू अकाउंट असेल, त्यासोबतच रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर ऑन कॅपिटल अकाउंट असेल आणि जनरल बॅलन्स शीट असेल, याचं स्ट्रक्चर निश्चितच आपण घरी वहीवर लिहून घ्यावे, जेणेकरून मी आपणास आपल्या गुगल क्लासरूमच्या माध्यमातून दिलेला प्रॉब्लेम हा या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला सोडवण्यास सोपे जाईल. व निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, या इलेक्ट्रिसिटी अकाउंटवर जी काय आपली थिअरीची लेक्चर्स झालेली आहे ती निश्चितच आपण चांगल्या पद्धतीने ऐकावी. यासोबतच याच चर्चेतून काही MCQ असतील. निश्चितच आपली येणारी परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपाची असल्या कारणाने, ऑनलाईन MCQच्या स्वरूपात असल्याच्या कारणाने ती आपणास निश्चितच ही व्हिडिओ लेक्चर्स उपयोगाची असतील. म्हणून आपण शक्यतो व्हिडिओ लेक्चर्स चांगल्या पद्धतीने ऐकावी, जेणेकरून आपल्याला MCQ सोडवण्यास निश्चितच मदत होईल. त्यासोबतच काही MCQ मोठ्या प्रमाणात मी आपल्यासोबत या आपल्या गुगल क्लासरूममध्ये यूट्यूबच्या लेक्चरवर आपणास ती शिकवणार आहे. आपण चर्चेतून ती सोडून घेणार आहोत. म्हणून आज निश्चितच आपण याच ठिकाणी थांबू. धन्यवाद.